आली वंचित 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 आघाडी, आली वंचित 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 बहुजन आघाडी। ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या समर्थ नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय विज्ञान माने हे निवडणूक लढवित आहे। माननीय विज्ञान प्रकाश माने यांचं निवडणूक चिन्ह आहे गॅस सिलेंडर। गॅस सिलेंडर, गॅस सिलेंडर या चिन्हासमोरील बटन दाबो माननीय विज्ञान प्रकाश माने यांना प्रचंड बहुमताने विजयी करा। विज्ञान प्रकाश माने हे मिरज मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत। मला येता आलं नाही याची मला जाणीव आहे। हॉस्पिटलायझेशनच्यामुळे मला असं अनेक गोष्टीचं रिस्ट्रिक्शन आलं आणि त्याच्यामुळे फिरण्याचंही रिस्ट्रिक्शन आलं अशी परिस्थिती आहे। इलेक्शन नंतर मिरजेला मी निश्चितपणे येऊन जाईन एवढं आपल्याला आश्वासन देतो। आज आरक्षणाचा मुद्दा हा फार मोठा आहे। ओबीसीचा असेल किंवा एससी एसटीचा असेल, विधानसभेमध्ये आमदार असल्याशिवाय आपल्याला लढता येणार नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून विज्ञान माने मिरजेचे उमेदवार आहेत। गॅस सिलेंडर त्यांची निशाणी आहे, तर गॅस सिलेंडर समोरचं बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजयी करा हे आवाहन मी आपल्या सगळ्यांना करतोय। जय भीम, नमस्कार। वंचित बहुजन आघाडीचे मिरज विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार विज्ञान माने यांना स्वाभिमानी पक्षाने आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पाठिंबा दिलेला आहे। विज्ञान माने यांचं चिन्ह आहे गॅस सिलेंडर। गॅस सिलेंडर या चिन्हावर मत देऊन मोठ्या संख्येनं त्यांना विजयी करावं अशी मी मतदारांना कळकळीची विनंती करतो। विज्ञान माने हे शेतकऱ्यांच्यासाठी नेहमी धडपडत असतात, संघर्ष करत असतात। मशाल पाणी योजनेतला भ्रष्टाचार त्यांनी काढला, त्याचबरोबर शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मांडले, म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे। गावागावातल्या तळागाळातल्या शेतकऱ्यांनी, शेतमजुरांनी त्यांना पूर्ण ताकदीनं मदत करावी आणि निवडून आणावं ही विनंती आहे की त्याच वेळेत त्याच ठिकाणून जाणार हे मी जाहीरपणे सांगतो। कारण की तिथं असंख्य, काल आपण बघितलं 7 ते 8 हजार असंख्य आपले कार्यकर्ते मिरज मतदारसंघातले होते। उद्या कमीत कमी 25-30 हजार कार्यकर्ते मिरज मतदारसंघातले तिथं रॅलीला उपस्थित राहतील आणि ज्यांनी परमिशन नाकारलेले आहे त्यांच्या नाकावरती टिचून आमच्यावरती केसेस घाला, आम्हाला गोळ्या घाला, आम्हाला अडचण नाही। परंतु ठरलेल्या वेळेत आणि व्यवस्थित आम्हाला तुम्ही प्रोटेक्शन देऊ शकत नाही, हा तुमचाही अपयश आहे। पोलीस खात्याचा तुम्ही तिथं निष्क्रिय ठरलात, परंतु आमच्या समाजाला, दलित समाज आणि मुस्लिम समाजाला प्रोटेक्शनची साहेब गरज नाही। आमच्या धमक आहे, आमची प्रोटेक्शन स्वतः करायची आणि सगळ्यांची प्रोटेक्शन मुस्लिम समाज आणि दलित समाज तिथं करून दाखवेल हेच मी तुम्हाला। त्यामुळं एक युवक म्हणून तुमच्या समोर मी हात जोडून उभा आहे। एकदा मला संधी द्या, आयुष्यभर मी तुमच्या सेवेत राहील। कारण की या भ्रष्टाचारी सरकारला या पूर्णपणे संविधान ज्यांना मिटवायचं आहे मुळापासून, बाबासाहेब आंबेडकरांचं नामोनिशान ज्यांना मिटवायचं आहे त्यांना आपण मिटवल्याशिवाय आता राहायचं नाही का? झोकून आशा चालत राहती, गाडून टाक भीती, मागू नको आधार शोध तुझं तू दार घालू नको तुझा कुणाला, तुझ्या हातीन तोर जरा लागू दे जोर तुझा दिसू दे रंग जगाला, होर पुढे तू सोड निराश, तुझा तुला तू देर दिलास, तुफान पेटू देवरी पाय भुकाटा, ही वाट जरी बळणाची बळ येऊ दे हिमतीला, झुंजार होनी ललकार आसमानाला, लावून कपाळी माती घ्यायचे पक्षी पाठी, हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वादी।
तरुणांच्या हाताला रोजगार देण्यासाठी तसेच मिरज तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी गॅस सिलेंडर या समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करूया आणि संविधान व लोकशाही बळकट करूया. लक्षात ठेवा, विज्ञान माने यांना मत म्हणजे मिरजेच्या जनसामान्यांच्या नेतृत्वाला मत. विज्ञान माने यांना मत म्हणजे मिरजेच्या विकासाला मत. विज्ञान माने यांना मत म्हणजे मिरजकर जनतेच्या विश्वासाला मत. माननीय विज्ञान प्रकाश माने यांचं निवडणूक चिन्ह आहे गॅस सिलेंडर. एकच फक्त आता वाचवू शकते काय? आपल्याला सर्वांना माहिती आहे की बीजेपी पराभूत होत असते, मीडियाला दाखवतं, परंतु अचानक तिथं निवडून कशी येते? तर एक सर्वसामान्यांच्या मनामध्ये एक शिकलेला सवरलेला मी असून सुद्धा आहे. एकच सुरेश खाडेंना जर गोष्ट वाचवू शकते ती आहे ईव्हीएम मशीन. त्यामुळे ईव्हीएम मशीन त्यांनी जर मॅनिप्युलेट नाही केली तर तुम्हाला क्लिअर सांगतो 25 ते 30 हजारनं आत्ताच्या सर्व्हेनुसार वंचित बहुजन आघाडीचा झेंडा मिरज मतदारसंघावर लागलेला आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर साहेबांची जी प्रकृती आत्ताची आहे त्याला बघून आम्ही सर्वच अल्पसंख्याक वासियांनी एक ठरवलेलं आहे की प्रकाश आंबेडकर साहेबांना आम्हाला मिरज मतदारसंघातला आमदार आपण आपल्या हक्काचा करून, मी म्हणजे तुम्ही सर्व आहात, मी म्हणजे सर्वसामान्य जनता आहे. कारण की दलाली विरुद्ध हा लढा आहे, ठेकेदारांच्या खासगीकरणाविरुद्ध हा लढा आहे. आताचे जे उमेदवार आहेत ते पूर्णपणे जे आहेत हे कमर्शियल आहेत, त्यांना त्यांचे उद्योगधंद्याशी मतलब आहे. सर्वसामान्याने पिण्याचं पाणी देत नाही, त्यांचा बिस्लरी प्लांट बंद नाही व्हायला पाहिजे, हे त्यांचं धोरण. आली वंचित 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 आघाडी. आली वंचित 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 बहुजन आघाडी. त्यामुळं एक युवक म्हणून तुमच्या समोर मी हात जोडून उभा आहे. एकदा मला संधी द्या, आयुष्यभर मी तुमच्या सेवेत राहील. कारण की या भ्रष्टाचारी सरकारला या पूर्णपणे संविधान ज्यांना मिटवायचं आहे मुळापासून, बाबासाहेब आंबेडकरांचं नामोनिशान ज्यांना मिटवायचं आहे त्यांना आपण मिटवल्याशिवाय आता राहायचं नाही. कोणी नडणार नाही आपला जबराट दरार आहे र. तुला कळणार नाही, तुला भळणार नाही, आपला डेंजर कारभार आहे र. का उडतोस रे, भिडतोस रे, कावळ्यांचा बनव जय असो. वाघाची रे तू खपशील नडशील जबा. इथं तिथं या हवा देखू जहा हाय आपलीच हवा. इथं तिथं या हवा देखू जहा हाय आपलीच. म्हणजे वंचित बहुजन आघाडी म्हणजे तुम्ही स्वतः म्हणजे प्रकाश आंबेडकर साहेब. आणि सगळ्यात मंडळाच्या सर्व सदस्याच्या वतीनं मी ही गवाही देतो की आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू. येईल ओंजळीत जग सार आपसुक सामील होती र दिशा. सपान साकळलं पापणीच्या खाचरीत चढू दे त्याची र नशा. गिटार पडू दे, धार सरू दे, उजेड पडू दे तुझा. नशीब चावळ गाडीत मागर धीरला बघल तुझ्या. होईल दिवस तुझा उद्याचा, होईल दिवस तुझा. आपल्या सर्वसामान्यांना मिळणारा, भेटणारा आणि आपल्यातला असला पाहिजे. आमदार म्हणजे काय खूप मोठा व्यक्ती असतो का? नाही. राजा पहिले हा राजाच्या घरी जन्माला यायचा, आता मतपेटीत जन्माला येतो. आणि माझा राजकीय जन्म हा तुम्ही सगळ्यांनी दिलाय.
याची मला जाणीव आहे आणि जाणीवेतून काम करून आपल्या लोकांसाठी काहीतरी धडपडणे ही मला असं वाटतं की राजकीय नेतृत्वाची असलेली इच्छाशक्ती असते. सोबती रे तू तुझाच तुला तुझीच साथ शोधुनी तुझी तू वाट चाले एकला दे जरा उशीर सोड दोष काय धीर राग संपदा पहाट होईल पुन्हा जो आहे कुठल्याही पक्षाच्या नव्हते होते. प्रचंड बहुमताने विजयी करा. मतदान बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजता. आली वंचित 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 आघाडी. आली वंचित 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 बहुजन आघाडी. तरुणांच्या आली वंचित 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 आघाडी. आली वंचित 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 बहुजन आघाडी. वंचित बहुजन आघाडीचा मी विज्ञान माने मिरज विधानसभा क्षेत्रातनं आज मला उमेदवारी जी मिळाली त्याचा आज नारळ फोडून शुभारंभ करतोय. प्रचाराचा हा शुभारंभ आहे. हा शुभारंभ आम्ही महाराष्ट्राचे आराध्य दैवत माननीय छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदना करून तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परत आपली मिरज दर्गा अण्णाभाऊ साठे दादा आणि आपण हे सर्वच महामानव जे मिरज मतदारसंघातले आपल्या शहरातले आहेत त्यांना अभिवादन करून आम्ही आमची प्रचाराचा नारळ फोडतोय. हा प्रचाराचा नारळ म्हणजे फक्त एखाद्या पक्षाचा प्रचाराचा नारळ नसून गेले 15 वर्ष झाले हे जे ठेकेदारांनी जनतेला लुटलं ह्याचा प्रचार नारळ आहे. गेल्या 15 वर्षाची दलाली झाली आणि जनतेला पूर्णपणे रस्ता असेल, पाणी असेल, मूलभूत गरजांसाठी जे टाचा जिजवावा लागला त्याच्यापासून मुक्ततेचा हा प्रचार नारळ आहे. हा नारळ सर्वसामान्य जनतेच्या हातातनं आज त्यांच्या जी लोक इथं आहेत ही एक 15 वर्षानंतरचा इतिहास म्हणून आपण बघणार आहोत. कारण की आजपर्यंत या सत्तेदारांनी 15 वर्ष झालं सत्तेतनं पैसा आणि पैशातनं सत्ता हेच केलेलं आहे, बाकी काही केलेलं नाही. गेले 15 वर्ष दंगलीच्या विषयावरून किंवा खूप विषयावरून त्यांनी अशाच पद्धतीनं सगळ्या गोष्टी करून कुठंतरी मिरजेच्या जनतेला डिवाइड अँड रूल असं केलं. उमेदवार पुढचा स्वतःच ठरवला, जे की ह्यावेळी पण आपण बघितलं की असे उमेदवार दिले ज्यांचं काही मतदारसंघामध्ये 1% सुद्धा योगदान नाही आहे, काही अस्तित्व नाही आहे आणि कुठंतरी असा उमेदवार द्यायचा की स्वतःचा विजय निश्चित व्हावा. परंतु
त्यांना मला सांगू इच्छितो की डॉक्टर सुरेश काळे साहेब, तुम्हाला एकच सांगतो की वंचित महाआघाडीचं एक वादळ गेल्या काही दिवसामध्ये मिरज या मतदारसंघात दाखल झालेलं आहे. हे जे वादळ आहे ह्याच्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वास आहे, एक साथ आहे. तसेच सर्वच महामानव जे असतील, महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आहे. आम्ही सर्व युवक हे विचारधारा घेऊन मतदारसंघात आलेलो आहोत. आमच्याबरोबर सर्वच समाजाचा पाठिंबा आम्हाला इथं मिळालेला आहे. त्यामुळे येणारी निवडणूक जी आहे, आमच्या मागं वंचित बहुजन आघाडीच्या मागं तुम्ही आता बघत असाल की खूप शक्ती किंवा अदृश्य ताकदी आहेत, जे तुम्हाला निवडणुकीच्या निकालाच्या दरम्यान 100% दिसतील. कदाचित त्याच्या आधी सुद्धा तुम्हाला दिसतील. त्यामुळं कुठंतरी अन्याय झालेला आहे. हे मिरज मतदारसंघाच्या सर्व समाजाकडून, सर्व पक्षाच्या निष्ठावंत आणि जे स्वाभिमानी कार्यकर्ते आहेत, ही कुठंतरी मतदारसंघ कोणाला तरी गेल्या म्हणून ठेस एक पोचलेली आहे. त्यामुळे हे पुसून काढण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा पहिला उमेदवार म्हणून मी इथून विजय गुलाल 100% सर्व पक्षीयांच्या मदतीने लावेन, हे मी सर्व मिरजकर वासियांना शब्द देईन. आणि गेल्या 15 वर्षातून जे ठेकेदार, जे उद्योगपती आहेत, त्यांनी स्वतःचा उद्योगच बघितलेला आहे. मिरजेची जनता पूर्ण रस्त्यावर आहे. माझ्यावरती कित्येक गुन्हे घालायचा प्रयत्न केला किंवा कित्येक हल्ले केले, परंतु हा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, जो वंचित युवक आहेत, आमच्या संविधान वाचवण्यासाठी हा जो क्रिमिनलचा विषय, आज सत्तेधाऱ्यांनी कुठंतरी आरक्षण थांबवण्यासाठी जो घाट घातलाय आणि एकाच माणसामध्ये जी धमक होती सुप्रीम कोर्टात चॅलेंज करून, तेच म्हणजे प्रकाश आंबेडकर साहेबांनी तिथं जाऊन त्याच्यावर स्टे केला आणि महाराष्ट्राचे जे आरक्षण आहे ते थांबवलं. त्यामुळे 5-50 आमदार जे आहेत, एक बाबासाहेबांचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा घेऊन हे कुठंतरी थांबवलं. 5-50 आमदार वंचित बहुजन आघाडीचे गेले, एक विरोधी गट निर्माण होणार आहे आणि हे कुठंतरी आरक्षणला कुठंतरी थांबणार आहे. कारण की आता जर आमच्या मागासवर्गीय बांधवांचं आरक्षण काढून गेलं तर 50 वर्ष परत डबऱ्यात आम्ही जाणार आहोत. त्यामुळे 50 वर्ष आरक्षण टिकलं पाहिजे. त्यामुळे साथ आणि त्याबद्दलचा अभ्यास सखोल जो आहे तो हे आपले प्रकाश आंबेडकर साहेब आणि बाकीचेच आमचे सर्व पक्षीय नेते जे आहेत, जे आम्हाला मदत करले, त्या सर्वांच्या धमक आहे. त्यामुळे मी मिरजकर जनता जी आहे ही सुज्ञ आहे. गेल्या 15 वर्षाची मॅच फिक्सिंग त्यांना माहिती आहे, समोर दिसलेले आहे. जनतेचा कसा छळ झालाय हा सुद्धा दिसलेला आहे. त्यामुळं स्वप्नातलं मिरज आपल्याला साकार करण्यासाठी ही खूप मोठी शेवटची आणि सुवर्ण संधी आहे. कारण की आधीच्या मॅच फिक्सिंग धून काढू आणि ज्यावेळी निकाल लागेल, मला एक विश्वास आहे की वंचित बहुजन आघाडीचा महाराष्ट्राचा इतिहास हा सगळ्यात मोठा विजय असणार आहे. कारण की मागची तुम्ही इलेक्शन बघितलं, अबकी बार 1 लाख पार अशी परिस्थिती असताना उमेदवार जो आहे कुठल्याही पक्षाचे नव्हते, कोणतेही प्रश्न मांडत नव्हते, काही केलेले नव्हते, तरी सुद्धा 68,000 मिरजकर जनतेच्या आमच्या सर्व समाज बांधवांनी त्यांना प्रेम दिलं. परंतु ते फक्त जे 1 लाख पार म्हणत होते ते 15,000 वर येऊन थांबलं. आता ते काहीच बोलत नाही आहेत. त्यांनी म्हणजे काय आता ते बोलायचं आहे ते जनताच त्यांना उत्तर देईल. कारण की 15 वर्ष झालेली आहे, जनतेचा राग आहे, आक्रोश आहे. ही इलेक्शन सर्वसामान्य मिरजकर जनतेच्या स्वाभिमानाचे, अस्तित्वाचे आहे, गरिमेचे आहे. त्यामुळे जी निष्ठावंत आहेत ती सगळेजण आज आमच्या मोबाईलद्वारे असेल, सोशल मीडियाद्वारे असतील, इथे उपस्थिती लावून सर्वजण आहेत. त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे सर्व समाजाला, सर्व बांधवांना, त्याचं रक्षण करण्यासाठी हा मिरजेचा लढा असेल. एवढंच मी तुम्हाला म्हणेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला एकच आवाहन करायचं आहे की काही लोक तुमच्याबद्दल गैरसमज उठवतात की मिरजेच्या जनतेचा अंदाज कोणालाही लागलेला नाही. खरं मी उलट सांगेन की मिरजेच्या जनतेचा अंदाज 100% नेत्याला लागलेला नाही. कारण की जनतेच्या मनातला उमेदवार आजपर्यंत कुणी दिलेला नाहीये. आणि त्यामुळं मिरज मग काय करते, हाफिजबाईंसारख्या सर्वसामान्य घरातल्या कष्टकरू भट्टीवाल्यासारख्या व्यक्तिमत्वाला 2 वेळा त्यांनी आमदार केलेला आहे. त्यामुळे इथं धनशक्ती महत्वाची नाही, तर जनशक्ती महत्वाची आहे. जनतेतल्या कामातनं इथं ओळख होते. आमचं जे काम आहे तुम्ही बघितलं असाल गेल्या 5 वर्ष, मेरिटवर आहे, करेक्ट आहे, स्वाभिमानानं आहे. त्यामुळे त्यात आम्ही कामात कोणत्याही प्रकारचे कॉम्प्रोमाइज केलेले नाहीत आणि करणारही नाही. त्यामुळे मिरजकर जनतेला मी एक विनंती करेन की एकदा तुम्ही मला, वंचित बहुजन आघाडीचा मी उमेदवार आहे, मी तुमच्या घरचा एक सदस्य आहे, मला एकदा तुम्ही संधी द्या. आयुष्यभर मी तुमच्या सेवेत. वंचित बहुजन आघाडीचं घोषणा, बहुजन आघाडीचं जे चिन्ह आहे क्रमांक 6व्या नंबरवर मिरज मतदारसंघामध्ये माझं आता आहे, त्या गॅस सिलेंडर. त्यामुळे सर्वांनी गॅस सिलेंडर या चिन्हावरती 6 नंबर क्रमांकाचं आहे आमचं चिन्ह, जे की गॅस सिलेंडर. त्यामुळं सर्वात जास्त बहुमताने पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण प्रकाश आंबेडकर साहेबांचं एक स्वप्न, त्यांना आपण एक गिफ्ट देऊया. कारण की त्यांची आस लागलेली आहे पूर्णपणे ताकद. आंबेडकर साहेब क्लिअर म्हणली
जर कुठेही सभा झाली तर 100% मी मिरजेला येणार आहे. त्यांची प्रकृती बघता त्यांनी एवढं आवर्जून सांगितलं की पहिली जी सभा किंवा तब्येत बघता जर पश्चिम महाराष्ट्रात सभा होईल ती मिरजेलाच होणार. त्यामुळे पूर्ण ताकद लावून आंबेडकर साहेब असतील, सर्वच आमचे समाज बांधव इथे उपस्थित आहेत. सर्वांचीच एक आहे की गॅस सिलेंडरला महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मतानं निवडून देऊन विजय करू, ही सर्वांना मी विनंती करेन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. संजय बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. संजय बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आली वंचित 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 आघाडी. आली वंचित 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 बहुजन आघाडी. ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या समर्थ नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय विज्ञान माने हे निवडणूक लढवित आहे. माननीय विज्ञान प्रकाश माने यांचं निवडणूक चिन्ह आहे गॅस सिलेंडर. गॅस सिलेंडर, गॅस सिलेंडर या चिन्हासमोरील बटन दाबो. माननीय विज्ञान प्रकाश माने यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, विजयी करा. लक्षात ठेवा, गॅस सिलेंडर विसरू नका. गॅस सिलेंडर ध्यानात ठेवा. गॅस सिलेंडर निवडून आणा. गॅस सिलेंडर, गॅस सिलेंडर